हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की सेंट्रल बँक ऑफ इंडिया ह्या बँकेत थ्रू जी परमनंट भरतीची ॲडव्हर्टाईज ओपन झालेली आहे त्या रिलेटेड डिस्कशन आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर ह्या बँकेमध्ये जवळपास 1000 वॅकन्सीसाठी ॲडव्हर्टाईज रिलीज झालेली आहे. तर याची जी ओपनिंग डेट आहे फॉर्म फिलिंगची ती आहे 1 जुलै 2023. ते क्लोजिंग डेट असणार आहे 15 जुलै 2023. त्यानंतर जी टेंटेटिव्ह ऑनलाईन एक्झामिनेशनची डेट आहे ती त्यांनी दिलेली आहे 2nd किंवा 3rd वीक ऑफ ऑगस्ट. तर ऑगस्ट मंथमध्ये याची ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. तर यामध्ये डिटेल कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीचा चार्टही त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे की ह्या बँकेमध्ये ज्या पोस्टसाठी रिक्वायरमेंट आहे त्या पोस्टचं नाव आहे मॅनेजर स्केल 2 मेन स्ट्रीम. तर ह्या डोमेनमध्ये त्यांना मॅनेजर या पोस्टसाठी वॅकन्सीज अवेलेबल आहेत. तर कॅटेगरी वाईज त्यांनी जे वॅकन्सीज आउट केलेले आहेत त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 405 वॅकन्सीज आहेत, SC कॅटेगरीसाठी 150 आहेत, STसाठी 75 आहे, OBCसाठी 270 आहे, EWSसाठी 100. तर असे डिटेल्समध्ये वॅकन्सी यांनी इथे मेन्शन केलेल्या आहेत. आणि नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत तर त्या व्हॅरी होऊ शकतात अकॉर्डिंग टू द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट ऑफ द बँक. त्यानंतर एक इम्पॉर्टंट नोटही त्यांनी इथे दिलेली आहे की जे एम्प्लॉईज अगोदर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये काम करत आहेत तर ते एम्प्लॉईजसुद्धा ह्या रोलसाठी अप्लाय करू शकतात थ्रू द प्रॉपर चॅनल, थ्रू द कम्प्लिशन ऑफ देअर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आणि असे जे कॅन्डिडेट आहे जर ते सिलेक्ट झाले तर त्यांना जो एक्झिस्टिंग पोस्ट आहे त्या बँकेमधली तर ती रिझाईन करून त्यांना नवीन पोस्टसाठी जॉईन करायचं आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस असेल, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर अँड कास्ट व्हेरिफिकेशन जे असेल सिलेक्टेड कॅन्डिडेटचं तर ते प्रॉपर चॅनल थ्रू ते व्हेरिफिकेशन करणार आहे. ते व्हेरिफिकेशन TCSचं जे ऑफिशियल आहे किंवा सॅटिस्फॅक्टरी जे व्हेरिफिकेशन आहे कॅरेक्टरचं तर ते TCS या कंपनी थ्रू ते कंप्लीट व्हेरिफिकेशन कंप्लीट करणार आहे. त्यानंतर प्रोबेशन आणि कन्फर्मेशन जो पिरियड आहे तो प्रोबेशन पिरियड असणार आहे 1 वर्षाचा की जो मे बी एक्सटेंड होऊ शकतो अप टू 1 इयर डिपेंडिंग ऑन देअर परफॉर्मन्स ऑफ दॅट कॅन्डिडेट. नेक्स्ट आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर ईच अँड एव्हरी जो जॉब आहे तो गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल तर त्याला फर्स्ट नॅशनॅलिटीचा क्रायटेरिया असतो. सो दॅट सिटिजन शुड बी दॅट सिटिजन ऑफ इंडिया और नेपाल और भूटान और टिबेटियन जे रिफ्युजीज आहेत तर ते सुद्धा या रोलसाठी अप्लाय करू शकतात. तर नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया. तर यासाठी ह्या मॅनेजर पोस्टसाठी जो एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो म्हणजे यू मस्ट हॅव कम्प्लीट युअर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल. आणि सेकंड इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे तो म्हणजे कॅपचं जे सर्टिफिकेशन असतं तर ते जर तुम्ही कंप्लीट केलं असेल तरच तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. अदरवाईज यू कांट अप्लाय फॉर दिस पोस्ट. नोटही त्यांनी दिलेली आहे की प्रेफरन्स शाल बी गिवन टू द कॅन्डिडेट हू पजेसेस एनी अदर क्वालिफिकेशन. मग तुमचं हायर कोणतंही क्वालिफिकेशन झालेलं असेल, सपोज तुमचं MCOM झालेलं असेल किंवा तुम्ही अदर स्ट्रीममधून तुमचं हायर एज्युकेशन असेल, त्याचबरोबर तुमचं कॅपचंही सर्टिफिकेशन असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो एज. तर यामध्ये मॅक्झिमम एज त्यांनी 32 इयर्स दिलेलं आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीतले स्टुडंट असाल तर तुमचं मॅक्झिमम एज 32 इयर्स रिक्वायर्ड आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्सही याबरोबर मॅन्डेटरी आहे. तुम्हाला मिनिमम 3 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर तो तुम्ही प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये काम केलेलं असेल किंवा पब्लिक सेक्टरमध्ये असेल किंवा RRB या तिन्ही सेक्टरमधल्या कोणत्याही एका सेक्टरमध्ये ऑफिसर म्हणून जर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आता बॉन्ड रिलेटेडही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्हाला अप टू 3 इयरचा तुम्हाला बॉन्ड असणार आहे. तुम्ही 3 वर्ष ती बँक सोडू शकत नाही आणि इन केस तुम्ही जर सोडली तर तुम्हाला 3 लाखाचा जो पेनॉल्टी असते ते तुम्हाला भरावी लागणार आहे. तर अशा पद्धतीचं इम्पॉर्टंट त्यांनी क्रायटेरिया इथे मेन्शन केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला कम्प्युटर जी सिस्टीम आहे, जो कम्प्युटर आहे त्याचं वर्किंग नॉलेज असणं रिक्वायर्ड आहे.
त्यानंतर रिलॅक्सेशन इन एज लिमिट, तर कॅटेगरी वाईज तुम्हाला माहिती आहे की रिलॅक्सेशन असतं एज लिमिटमध्ये. मग SC ST मध्ये असेल तर 5 इयर्सचं असेल, OBC साठी 3 इयर्सचं असेल, PWBDचे स्टुडंट असतील तर त्यासाठी 10 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर जे स्केल असणार आहे ते त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की 48,170 स्टार्टिंग असेल अप टू 69,810 हे त्यांचं पेमेंट स्केल इथे मेन्शन केलेलं आहे. आता मेन जो कोणत्याही एक्झामचा पॉईंट असतो दॅट इज अ सिलेक्शन प्रोसिजर. मग यामध्ये 2 स्टेप असणार आहे सिलेक्शनचा. फर्स्ट इज युअर ऑनलाईन रिटर्न टेस्ट अँड सेकंड इज युअर पर्सनल इंटरव्ह्यू. तर ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे एक्झामिनेशनचं की कोणते सब्जेक्ट्स त्यामध्ये असणार आहे. मग बँकिंग रिलेटेड क्वेश्चन्स असतील, कम्प्युटर नॉलेज रिलेटेड असतील, इकॉनॉमिक सिनारिओज असतील किंवा जनरल अवेअरनेस. तर अशा पॉईंट्सवर क्वेश्चन असणार आहे. टोटल 100 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे फॉर 100 क्वेश्चन. आणि याचा जो टाईम असणार आहे दॅट विल बी 60 मिनिट, म्हणजे 1 तासाचा पेपर असणार आहे. मग यामध्ये जो लँग्वेज यूज करणार आहेत क्वेश्चन पेपरमध्ये दॅट विल बी इंग्लिश और हिंदी आणि इंग्लिशमध्येच तुमचा पेपर असणार आहे. आणि 2nd किंवा 3rd वीक ऑफ ऑगस्टला ही एक्झाम होऊ शकते. दॅट इज अ टेंटेटिव्ह डेट. इट कॅन बी व्हेरी अकॉर्डिंग टू देअर रिक्वायरमेंट. नेक्स्ट ॲप्लिकेशन फी, तर जे ओपन कॅटेगरीतले कॅन्डिडेट आहे त्यासाठी 850 प्लस GST ही ॲप्लिकेशन फी आहे. आणि बाकी जे SC ST PWBDचे जे कॅन्डिडेट्स आहे किंवा वुमन कॅन्डिडेट्स आहेत त्यासाठी 175 प्लस GST ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्यानंतर यांनी इथे जनरल इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ते तुम्ही रीड करू शकता. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला हे PDF भेटेल. त्याच्यानंतर हाऊ टू अप्लाय, तर 1 जुलै टू 15 जुलै ह्या ड्युरेशनमध्येच तुम्हाला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे मग त्यामध्ये तुमचं फोटोग्राफचं स्कॅनिंग असेल, सिग्नेचरचं स्कॅनिंग असेल किंवा जे नेसेसरी डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही गोळा करायचे आहेत. ऑनलाईन पेमेंटसाठी जे फीज लागते ते तुमच्या अकाउंटवर असणं इम्पॉर्टंट आहे. तर हे प्रीरिक्विजिट्स काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी ते प्रोव्हाइड केलेले आहे. प्रोसिजर सांगितलेली आहे याची इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे PDF मध्ये, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. तर अशा पद्धतीने जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुमचं कॅपचं सर्टिफिकेशन झालेलं असेल तर तुम्ही नक्की या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिक्रुटमेंटमध्ये अप्लाय करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड, प्रायव्हेट जॉब रिलेटेड किंवा युनिव्हर्सिटी अपडेट रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस video.